नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या महाराष्ट्र प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर 2 कोटींच्या खंडणीची डील झाल्याचा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला. आवादा कंपनीकडे 3 कोटी रुपये मागितले गेले, त्यापैकी 2 कोटींची डील झाली असं सुरेश धस यांनी म्हटलंय. तर वालू काकाचे 100 अकाउंट असून ईडी चौकशी व्हावी अशी मागणी देखील सुरेश धस यांनी पुण्यामध्ये केली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या होऊन 26 दिवस उलटले. या प्रकरणात वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांच्यासह अन्य 2 जणांना अटक करण्यात आली. तर आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपींना फाशी देण्याच्या मागणीसाठी पुण्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी झाले होते. याच वेळी देशमुख यांच्या कुटुंबियांनी लाल महाल मधील जिजाऊंच्या पुतळ्यास अभिवादन केलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे आणि जरांगे पाटलांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. आरोपी वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे अशा आशयाचे फलक घेऊन नागरिक आंदोलनात सहभागी झाले. पुण्यातल्या आमदारांना रविवारी सुट्टी असल्यानं सवड मिळाली नसेल, त्यामुळे इथे ते आले नसतील, त्यांचे आभार असं म्हणत सुरेश धस यांनी टोला लगावलाय. पुण्यातल्या आमदारांना मला वाटतं रविवारची सुट्टी असली म्हणून सवड मिळाली नसेल, त्यामुळे ते आले नसतील, त्याच्याबद्दल त्यांचे आभार. पुण्यातल्या मोर्चातून सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावर 2 कोटींच्या डीलची बैठक झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर, त्याचं नाव आहे सातपुडा. या बंगल्यावर आवादा कंपनीचे अल्ताफ तांबोळी प्लस शुक्ला व इतर अधिकारी, वाल्मिक आणि बिक्कड यांची बैठक झाली. बैठकीमध्ये डील 3 कोटीला फायनल झाली. आका क्या बोले? 3 करोड़ लग दो. क्या होना? 3 करोड़ होना. कंपनीचे वरिष्ठ म्हणले 3 करोड़ रुपये आपल्याला परवडत नाहीत, 2 करोड़ मध्ये फायनल करा. आणि ही बैठक जर चुकीची निघाली, मी चॅलेंज देतो, राजकारण सोडून देईल बर का. पुन्हा ते आत गेले, म्हणले साहब तिर्री नाही जमती तुर्री, असं हे म्हणाले. आणि तिथून जाताना मग असं म्हणले की आताच नाही ठरवू, पुढं ठरवू. पण एक काम करा, इलेक्शनच्या कालावधीत काहीतरी रक्कम पोहोच करा. इलेक्शनच्या काळात यांनी 50 लाख रुपये ऑलरेडी आका आणि बडे आका यांना दिलेले आहेत. वाळू काकाचे 100 अकाउंट असून ईडी चौकशी व्हावी अशी मागणी देखील सुरेश धस यांनी केली आहे. सीआयडीचे जे आयजी आहेत, आयजी साहेबांना माझी विनंती आहे की नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून 17 मोबाईल वापरतात. हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे. माझी विनंती आहे, हा नितीन कुलकर्णी आणा. कुणाकुणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या 17 मोबाईल मध्ये सापडतील. 100 अकाउंट सापडलेत वालू बाबाचे. 100 अकाउंट सापडलेत. 50 अकाउंटच्या पुढं ईडी कडे चौकशी जाती. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडी कडे जाऊ द्या, एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो. अजित पवारांनी 200 माणसं बीड जिल्ह्यात पाठवावी, बारामतीमधील विश्वासू माणसं पाठवा, सत्य समोर येईल असं देखील सुरेश धस यांनी म्हटलंय. तर अजित पवारांना लायक नसलेल्या माणसांनी घेरा घालून ठेवल्याचंही सुरेश धस म्हणाले. माझं म्हणणं आहे, पुण्यातलं बारामती तुमच्या मतदारसंघातले 100-200 माणसं पाठवा ना अजित दादा. 200 माणसं पाठवा दादा. महेश, माझं म्हणणं चूक आहे का? पाठवा ना बीड जिल्ह्यात. अजित दादा तुमच्या विश्वासातले माणसं पाठवा.
फक्त मराठा समाज नाही, सगळे समाज संतोषच्या बरोबर आहे. आता दादा बरोबर 10-11 वर्ष आम्ही बी काम केलं. तो तसा माणूस नाही, पण जे घेरा घेतलाय अजित दादाला, सगळे यंड गंड मंड रंड अंड असले हे जे घेरा घातलेले आहेत, हे लायकवान माणसं नाहीत असं मला वाटतं. अजित दादा जरा डोळं उघडून बोला, बघा. तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तुमच्या सर्वांच्या पाया पडतो. तुम्हाला विनंती करतो, याचा राजीनामा घ्या. इतकी चौकशी होऊ द्या, आमच्या लेकराला न्याय मिळू द्या, अशी विनंती सुरेश धस यांनी केली आहे. अरे या देशामध्ये लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वेचा एक ऍक्सिडेंट झाला, राजीनामा दिला. आर पाटलाला छुटपुट घटना होती म्हणलं म्हणून आर पाटलाला घरी जावं लागलं. अरे बाबा, मी तारीख सांगतो. तीनही नेत्यांना, फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय अजित दादा, तुमच्या पाया पडून हात जोडून विनंती करतो, यांचा राजीनामा तुम्ही घ्या.